अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्व स्वामी भक्तांना हा एकच प्रश्न पडलेला असतो की आपल्या स्वामी समर्थांना जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ आवडतात. आम्ही कोणते असे जेवणाचे पदार्थ करू ज्याने की स्वामी समर्थ आमच्यावर प्रसन्न होतील आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तर स्वामींना तसं तर प्रत्येक देवाचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात. स्वामींचे सुद्धा तसेच आहे. जसं की बेसन लाडू, पुरणपोळी हा अत्यंत गोड स्वामींच्या आवडीचे पदार्थ आहे. हे आहे गोडमध्ये. आणि तिखटमध्ये कांदा भजी, आमटी बोळी हे स्वामींचे अत्यंत प्रिय आणि आवडीचे असे पदार्थ आहे. तिखटमध्ये नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्हाला पुरणपोळी, खीरपोळी, पुरणपोळी, आमरस असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. कांदा भजी, आमटी, भात, पापड असा हा स्वामींचा पुरेपूर नैवेद्य आहे. तसं तर स्वामी हे कधीच बघत नाही की तुम्ही त्यांना जेवणामध्ये काय दिलं आहे. स्वामी फक्त तुम्ही ते किती प्रेमाने बनवलं आहे, तुम्ही ते किती प्रेमाने, किती आनंदाने स्वामींपुढं ठेवलं आहे, स्वामींसाठी बनवलं आहे, किती व्यवस्थित दिलं आहे, किती मनापासून सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर हेच फक्त स्वामी बघतात. स्वामी तुम्ही जे काही खाता शाकाहारी अन्न तेही तुम्ही स्वामींना दिलं तरी चालते. तुम्ही दही भात, दूध भात हे सुद्धा स्वामींना देऊ शकता. आणि आपण जे रोज जेवण करतो त्याचा आपण रोजच स्वामींना पुरणपोळी, बेसन लाडू, कांदा भजी, आमटी दाखवायची असं नाही. असा कुठलेही नियम नाही. तुम्ही जे रोज खाता तेच स्वामींना द्या. तुम्ही जे रोज शाकाहारी जेवण करता, जेवणामध्ये तुम्ही जे स्वतः खाता त्याचाही ताट दाखवलं स्वामींना तरीही चालेल. स्वामी फक्त तुमची श्रद्धा बघते आणि तुमचं प्रेमाने दिलेलं ताट, त्यांच्यासाठी केलेले प्रेमाने जे आपण प्रेमाने स्वयंपाक करतो स्वामी ते बघतात. तर असा हा स्वामींचा प्रसाद आपण स्वामींना अशा प्रकारे पुरेपूर नैवेद्य पुरणपोळी, आमटी, आमरस, भात, पापड, कांदा भजी याचा दाखवू शकतो. आणि स्वामींना अत्यंत आवडीचे म्हणजे बेसनाचे लाडू आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.